रामराम शेतकरी मित्रांनो, एक शेतकरी जोडी मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। सुनील भाऊ सोबत आपल्याला सेकंड व्हिडिओ घेण्याचा चान्स भेटलेला आहे। आदर्श घेण्यासारखा आहे म्हणून आपण व्हिडिओ घेत आहोत। तरी सुनील भाऊनं काल किती शेळ्या आणल्या विकत? पाच शेळ्या विकत आणलेल्या आहेत। तर कोणत्या आणल्या आता, किती किमतीला आणल्या आता आपण त्याच्याकडून जाणून घेऊता। तर आपण चला बघूता कोणती शेळी आणली आहे। ही आणली कवड्याला ही 17,000 ला आणली आहे। बघू शकता मित्रांनो, 17,000 रुपयाची शेळी आहे। खाली पिले येत आहे गाबणी म्हणजे गाभण शेळी आहे, 17,000 रुपयाला आणलेली आहे। आणि दुसरी पलीकड बरं जाऊ दे, ह्याचं सांग आम्हाला बरं, म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना कळू दे ना। हा बघा सुनील भाऊचं हे दोन बोकुड आहेत। त्याची किंमत किती सुनील? 40,000 रुपयाला ऐकून ना किती? 40,000 रुपयाला। बापरे. मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य आहे म्हणजे किती छोटा मुलगा आहे, पण त्या पूर्ण शेळ्या ह्याच्यात जवळजवळ 5.5 ते 6 लाख रुपयाचं भांडवल आहे ह्या पोराचं। आदर्श घ्यायसारखा आहे म्हणूनच आपण ह्याला सपोर्ट करतो की, आणि खूप शिकण्यासारखं ह्याच्याकडून। प्रत्येकानं जर असा धंदा केला तर कुणाचं घर फोडायची वेळ येणार नाही, कुणाची चोरी करायची वेळ येणार नाही, किंवा कुणाला 10 रुपये दे म्हणून वेळ येते सुना नाही। आपल्याकडे आधी काहीच नव्हतं, शेळ्या घेतल्या तेव्हापासून हे वाढ झाली पैशाला, चांगलं झालं आपलं। आपल्या शकता पैशाला आता. काहीच नव्हतं। किती शेळ्या आता सुनीलच्या? बघा आपल्या शेळ्या इतक्या येतात, आपल्यापाशी आधी काहीच नव्हतं, त्या शेळ्या घेतल्या तेव्हा पण चांगलं झालं आपलं। एवढ्या पानापासून शेळ्या राखतोय मी। म्हणजे सांगायचं म्हणजे भावांनो, आदर्श घ्यायसारखा पोरगा आहे, कारण की शेतीला जोडधंद्याशिवाय तर सुनील पर्याय नाही। हो. बरोबर आहे। आता मोठे लोक शेळ्याच घ्यायले समजे, व्हिडिओ मध्ये शेळ्या हो ना, ते चांगलं दिसतंय। आता आपल्याला काही सरकारी नोकरी नाही नाही काही किंवा आपल्या महिन्याला कुठला पगार येणार नाही, त्या शेळ्याशिवाय आपल्याला काहीच नाही। आणि कुणी कोंबड्या घेतेल, कोंबड्या चांगले का कोंबडे शेतीसाठी? चांगले आहेत हो. 15 रुपयाला अंड झालं कोंबडे। गावरान अंड 15 रुपयाला या। शेतकऱ्याला जोडधंदा केल्याशिवाय पर्याय नाही। मित्रांनो बघू शकता किती बारकं लेकरू या सुनील गुट्टे, पण खरंच आदर्श घ्यायसारखं आहे। बघू शकता आज जवळजवळ 5 लाख रुपयाचं भांडवल आहे ह्या लेकराचं। परेशानी कशी होती या? इळभर राखावं लागतं उन्हाच्यान, कुठं जायला भेटत नाही, काय नाही, इळभर चारायच्या। बघितलं का, खूप कष्टाळू या आता। आणि पाऊस बी लागला तरी वरून जावंच लागतं, पावसात बी शेळ्या चारावंच लागतं। पाऊस असू पाणी असू सोडा ह्यांना सोडावंच लागतं, हा. म्हणजे जड बी असली तरी हो. पर्याय नाही शेवटी। हा. पण उत्पन्न तसंच आहे या। मन आहे. कधी कुणाला 1 रुपया मागायची वेळ नाही, येते? काहीच नाही। आता आपल्याकडेच पैसे आहेत, लोकाला काही जेवळ येत नाही। बघा ह्या लेकराकडे पैसे येतं, वय वर्षे 18 वर्षे, 18 वर्षामध्ये 5 लाखाचं भांडवल स्वतः ह्यानं स्वतःच्या हिमतीनं उभा केलेलं आहे। म्हणजे खरंच ज्याला काम न वाटतंय, जे आळशी या आळशी माणसासाठी सुनील भाऊचा आदर्श घ्यायसारखा आहे। इकडे या की, इथं उभा टाका. तर मित्रांनो ह्या लेकराचा आदर्श घ्यायसारखा आहे। 18 वर्षामध्ये 5 ते 6 लाखाचं भांडवल उभा केलेलं आहे, हे बघू शकता। खरंच आदर्श घ्यायसारखा आहे सुनील तू। चला, जय जवान जय किसान, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।